नमस्कार, जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी टिप्स जाणून घेऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाविषयी खूप आवड होती. डॉक्टर बाबासाहेब यांचे वाचन जसे अफाट होते ती त्यांची आकलन शक्तीही अपूर्व होती. ते सांगत की अक्षर व शब्द हे मूक असतात. जो शब्दांना बोलके करतो तोच खरा वाचक. सामर्थ्य ही पात्रता ज्याच्या अंगी आहे त्यांच्याशीच अक्षरे शब्द ग्रंथ बोलू लागतात. लक्ष केंद्रित करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विद्वान व्यक्ती बनण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासाविषयी लक्ष केंद्रित केले होते. मेहनतीने व खूप कष्टाने शिकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केले म्हणून सुद्धा ओळखले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा अभ्यास करण्यासाठी जात असे. चुनौतीपूर्ण अभ्यासक्रम निवडणे. कोलंबिया विश्वविद्यालयात अपेक्षेपेक्षा जास्त अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडला होता. तुम्हाला जे शिकायचे आहे त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ज्ञानाचा व शिक्षणाचा उपयोग समाजातील अस्पृश्यता घालवण्यासाठी खूप संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ठिकठिकाणी सन्मानित कार्यक्रम होतात. ही प्रेरणा घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. ज्ञान आणि विद्या ह्या गोष्टी काही पुरुषासाठीच नाहीत, त्या स्त्रियांसाठीही आवश्यक आहेत. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार आवडत असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खाली बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल. निर्भय व्हा वा जगाचे राज्य मिळवा, हेच माझे तरुण विद्यार्थ्यांना सांगणे आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांगीण कार्यात त्यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कार्याचा अविस्मरणीय वाटा दिसून येतो. शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार आहे. हा मंत्र बाबासाहेबांनी स्वीकारला होता. उच्च विद्याभूषित होते. MA, PhD, LLB, बार ॲट लॉ, बॅरिस्टर अशा उच्च पदव्या त्यांनी मिळविल्या होत्या. कालीन समाज व्यवस्था जातीयतेने पोखरली होती. शिक्षण ही स्वर्णाची मक्तेदारी असल्याचे बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते. त्याही परिस्थितीत अस्पृश्यतेचे चटके सहन करीत बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. ज्याचे जगणेच प्रस्थापित व्यवस्थेने नाकारले होते. ज्या व्यवस्थेच्या गर्दीतून बाहेर यायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे मर्म बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीतून शिक्षण विषयक भूमिका ही विकसित झालेली दिसून येते. विद्यार्थ्याच्या ज्ञान लालसे संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की जगात एवढे ज्ञान आहे की एखाद्याने आयुष्यभर जरी शिक्षण घ्यायचे ठरवले तरी फार झाले तरी ज्ञानसागराच्या पायथ्याशी गुडघाभर पाण्यात आपण पोहोचू शकू. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी 2 गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. बुद्धिमत्तेत आणि कार्यक्षमतेत आपण कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. व्यक्तिगत सुखापेक्षा आपला समाज स्वातंत्र्य, स्वावलंबी व सन्माननीय कसा होईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे. शिक्षण घेऊन तरुणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी केला पाहिजे, यावर बाबासाहेबांचा भर होता. शिक्षणाने केवळ स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे भागले असा संकुचित विचार न करता आपल्या समाजाचा सर्वांगीण उद्धार व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीची समाजभिमुखतेची जाणीव नवशिक्षितांना करून देण्यास ते विसरत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार जर आपल्याला आवडत असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.